तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली जी ॲडमिशनसाठी काउन्सिलिंग आहे BSc ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी, त्या काउन्सिलिंगबद्दल माहिती देणार आहोत तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता टायटल आणि थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल, काउन्सिलिंगचं आपण अनाऊन्समेंट करतो आहे. तर आता BSc ॲग्रिकल्चर आणि त्याशी ॲलाइड ज्या पण डिग्रीज आहेत, त्या डिग्रीजच्या ॲडमिशन प्रोसेससाठी आपण ही काउन्सिलिंग लॉन्च केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डाऊट्स असतात ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस. प्रवेश प्रक्रिया कशी असते, कॉलेज कशी निवडायची, प्रेफरन्स लिस्ट कशी फिल करायची, कॅप राऊंड काय असतात, स्पॉट राऊंड काय असतं, ही सर्व गोष्टी ज्या असतात त्या विद्यार्थ्यांना माहिती नसतात. त्यासाठीच आपण ही काउन्सिलिंग लॉन्च केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि बरेचसे डाऊट असतात विद्यार्थी मित्रांना की 7/12 कोणाच्या नावावर पाहिजे, त्यात त्यात ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे का नाही, किंवा जे पण रिझर्वेशन घ्यायचं आहे ते आजोबांच्या नावावर चालेल का वडिलांच्या नावावर पाहिजे. तर असे अनेक डाऊट असतात विद्यार्थ्यांना. तर ते सर्व डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आपण आपली ॲग्री गँगची काउन्सिलिंग लॉन्च केलेली आहे त्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही इथे बघू शकता ॲग्री गँग ॲडमिशन काउन्सिलिंग. तर ही काउन्सिलिंग आपल्याला BSc ॲग्रिकल्चर आणि त्याशी ॲलाइड ज्या पण डिग्रीज आहेत, जसं की BSc हॉर्टिकल्चर, BSc फॉरेस्ट्री, कम्युनिटी सायन्स, ABM, फिशरीज सायन्स, सर्व ज्या पण डिग्रीज आहेत ॲग्रिकल्चरशी रिलेटेड, त्या सर्व डिग्रीजच्या ॲडमिशनसाठी आपण ही काउन्सिलिंग लॉन्च केलेली आहे. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील, ते सर्व विद्यार्थ्यांना आपण कॉलेज मिळवून देऊ, आणि ते बी चांगलं कॉलेज मिळवून देऊ. त्यांच्या मार्क्सनुसार बरोबर आपण त्यांना प्रेफरन्स लिस्ट सिलेक्ट करण्यात मदत करू. पुढे आपण व्हिडिओ डिस्कस करूच या काउन्सिलिंगबद्दल सर्व गोष्टी. तर आता तुम्ही हे काउन्सिलिंगचं आपलं पोस्टर जर सोशल मीडियावर बघितलं असेल तर ठीक, नसणार बघितलं तर आता तुम्ही येथे स्क्रीनवर बघू शकता. तर आपण आपल्या काउन्सिलिंगमध्ये ज्या पण गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत त्या आपण पुढे सांगूच व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर आपल्या काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता आणि पुढील माहिती तुम्ही घेऊ शकता. अजून तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण काय काय प्रोव्हाइड करणार आहोत ते सांगण्या अगोदर तुम्हाला आपला एक व्हॉट्सअप ग्रुप जो आहे ॲडमिशनसाठी, तो आपण क्रिएट केलेला आहे. तो जॉईन करून घ्या. आता तुम्ही येथे व्हॉट्सअप ग्रुपचा QR कोड बघू शकता आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपची. तर तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा, म्हणजे ॲडमिशनशी रिलेटेड जे पण अपडेट्स असतील ते अपडेट्स आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रोव्हाइड करू. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपली जी काउन्सिलिंग प्रोसेस असते त्यात आपण तुम्हाला 2 प्रकारे मदत करू. एक ॲडमिशन प्रोसेस चालू असताना, आणि त्यानंतर जेव्हा तुमची डिग्री चालू असेल तेव्हा. तर आता आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण फक्त तुमचं ॲडमिशन करून देऊन त्यानंतर तुमच्यासोबत संपर्क ठेवणार नाही असं नाही. तर आपण काउन्सिलिंग झाल्यानंतरसुद्धा पूर्ण तुमची डिग्री होतो तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. तर ते सुद्धा आपण पुढे तुम्हाला सांगूच. तर आता ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस आपण तुम्हाला काय काय सपोर्ट करू ते तुम्हाला सांगतो. तर आता विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस जे पण अपडेट्स असतात, जसं की राऊंड आले, फॉर्म फिलिंग कधी करायची, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात, स्पॉट राऊंड कधी येतात, हे सर्व अपडेट्स आपण आपल्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला प्रोव्हाइड करू. पर्सनली तुम्हाला तुमच्या नंबरवर किंवा कॉलवर या सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करूच. आणि स्पेसिफिक आपला एक ग्रुप तर राहीलच. त्यानंतर तुमचं जेव्हा तुम्ही CETच्या कॅप राऊंडला रजिस्ट्रेशन कराल, आता तर आपलं रजिस्ट्रेशन अजून चालू झालेलं नाही ॲग्रिकल्चरसाठी, ते जेव्हा चालू होईल तेव्हापासून तर तुमचं फायनल ॲडमिशनपर्यंत तुम्हाला मध्ये जे पण मार्गदर्शन लागेल ते सर्व मार्गदर्शन आपण तुम्हाला देऊ. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यापासून तर कॉलेज प्रेफरन्स फिलिंग, सर्व गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू. मग तुम्हाला जे पण मार्क्स असतील, तुम्हाला CETत जे मार्क्स असतील प्लस तुमचे 7/12 किंवा क्रॉप सायन्सचे जर मार्क्स वाढत असतील, असे तुमचे टोटल 120 पैकी जितके पण मार्क्स होत असतील, तर त्या मार्क्सनुसार तुमची आपण कॉलेज प्रेफरन्स लिस्ट बनवून देऊ तुम्हाला. आणि त्या प्रेफरन्स लिस्टनुसार मग तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार योग्य कॉलेज मिळवून देऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रेफरन्स लिस्ट बनवताना आपण कट ऑफ ॲनालिसिस करू. तर तुमचे जे पण मार्क्स असतील आणि मागच्या काही वर्षांचे जे कट ऑफ्स होते त्या कॉलेजचे, किंवा तसं आपण प्रयत्न करूच की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज लागो, तर त्या कट ऑफनुसार आपण कॉलेज निवडून देऊ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता फॉर्म फिलअप कसा करायचा ती पूर्ण माहिती तुम्हाला देऊ. आता आपण जो पण ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस फॉर्म फिलअप करतो, तो फॉर्म फिलअप कसा करायचा, त्यात कोणत्या गोष्टी टाकायच्या, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, हे सर्व गोष्टी आपण तुम्हाला फॉर्म फिलअपची माहिती देऊ. त्यानंतर मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं कॉलेज हवं आहे तसं कॉलेज आपण चूज करू. म्हणजे आता एखाद्या विद्यार्थ्यांना घराजवळ कॉलेज लागतं, किंवा तर एखाद्या विद्यार्थ्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करायचा राहतो, तर त्या विद्यार्थ्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं ज्या कॉलेजमध्ये वातावरण आहे त्या कॉलेजमध्ये आपण पाठवू. एखाद्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल नॉलेजची आवड आहे, तर ज्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर दिला जातो तसं कॉलेज आपण त्याला रेफर करू. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं कॉलेज पाहिजे, तुमची पूर्ण आवड जी आहे ती आपण माहिती कलेक्ट करू. मग मग त्यानुसार तुम्हाला आपण कॉलेज प्रोव्हाइड करू. एखाद्याला घराजवळ कॉलेज लागतं तर त्याला त्याच्या घराजवळचं चांगलं कॉलेज आपण प्रोव्हाइड करण्यात मदत करू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज असे काही ऑप्शन असतात. तुम्हाला जे कॅप राऊंडचं जेव्हा लिस्ट लागते त्यानंतर मग असे काही ऑप्शन येतात. तर हे काय असतं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन मिळेल. त्यानंतर मग जर तुम्हाला
कॉलेज नाही लागलं कॅप राऊंड्समध्ये, त्यानंतर मग स्पॉट राऊंड असतो, तर त्या स्पॉट राऊंडची सुद्धा पूर्ण माहिती मिळेल. मग विद्यार्थी मित्रांनो, एक्स्ट्रा मेरिट पॉईंट आणि स्पेशल रिझर्वेशनचा फायदा कसा घ्यायचा याबद्दलसुद्धा आपण पूर्ण माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करू. आता या गोष्टीवर आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, आय बटनवर तुम्हाला दिसत असेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचं ॲडमिशन होऊन जाईल, मग तुमचं फी स्ट्रक्चरबद्दल तुम्हाला माहिती देऊ. कॉलेजचं तुमचं जे पण कॉलेज असेल त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं आहे तर त्याबद्दल माहिती देऊ आणि स्कॉलरशिपचा फॉर्म कधी येईल त्याचेसुद्धा तुम्हाला अपडेट्स देऊ, म्हणजे तुम्हाला फीजमध्ये सुद्धा सवलत मिळवून देऊ. मग विद्यार्थी मित्रांनो, आता ॲडमिशन प्रोसेस झाली, तुम्हाला कॉलेज लागलं, मग त्या कॉलेजची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल घरी बसल्या, तर ती पूर्ण माहिती आपण प्रोव्हाइड करू तुम्हाला. कॉलेजचं कॅम्पस कसं आहे, त्यात हॉस्टेल कसं आहे, मेसची काय फॅसिलिटी, हे सर्व माहिती तुम्हाला आपण प्रोव्हाइड करून देऊ जेव्हा तुम्हाला कॉलेज लागेल तेव्हा. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला ऑन कॉल ॲडवायझरी देत जाऊ, म्हणजे जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करून घ्याल, तुम्हाला रेग्युलर आपण कॉल्स करत जाऊ आणि त्यात तुम्हाला अपडेट्ससुद्धा देत जाऊ आणि ॲडमिशन प्रोसेसबद्दल वेगळी माहितीसुद्धा देत जाऊ आणि तुम्हाला जे पण डाऊट्स असतील ते सर्व डाऊट्स तुम्ही कॉलवर विचारू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, मेन पॉईंट, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर मार्क्स खूप कमी आहेत, CETला मार्क्सच नाही पडले, मला कॉलेज लागेल का, मला तर कोणतंच कॉलेज लागणार नाही, मॅनेजमेंटने ॲडमिशन घेऊ का, असे बरेचसे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांचे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, आपली काउन्सिलिंग जॉईन करा, तुम्हाला कमी गुणांमध्येही सर्वोत्तम कॉलेज आपण मिळवून देऊ आणि त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन प्रोव्हाइड करू तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस आपल्या काउन्सिलिंग थ्रू, आणि यासोबतच अनेक अशा गोष्टी असतील त्यासुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करू आपण. तर ह्या तुम्हाला फॅसिलिटीज असतील जेव्हा तुमचं ॲडमिशन प्रोसेस चालू असेल तेव्हा. आणि आता ॲडमिशन प्रोसेस झालं तर आपण तुम्हाला सोडून देऊ का, तर नाही, आपण ॲडमिशन प्रोसेस नंतरसुद्धा तुम्हाला सपोर्ट करू. तर ते कसं ते तुम्ही बघा आता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ड्युरिंग डिग्री प्रोग्राम, आता तुमचा जेव्हा डिग्री चालेल, तुम्ही ॲडमिशन घेऊन घ्याल, तुमची डिग्री सुरू होऊन जाईल, त्यानंतर मग तुम्हाला एज्युकेशनल सपोर्ट देऊ आपण, तुमची पूर्ण डिग्री कंप्लीट होतो. मग तुम्हाला जे पण सेमिस्टर असतात त्या सर्व सेमिस्टरच्या नोट्स प्रोव्हाइड करू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, करिअर गायडन्स देऊ डिग्रीच्या वेळेस. आता एखाद्या विद्यार्थ्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर करायची असेल तर त्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची माहिती देऊ. त्यानंतर एखाद्याला जर कधी फ्युचरमध्ये MBA करायचं असेल तर त्याला त्याची माहिती देऊ. एखाद्याला हायर स्टडीज करायची ॲग्रिकल्चरमध्ये, त्याला त्याची माहिती देऊ. असे अनेक गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करू. करिअर गायडन्समध्ये तुम्हाला एखाद्याला प्रायव्हेट जॉब करायची, तिथलीसुद्धा आपण माहिती प्रोव्हाइड करू तुम्हाला जेव्हा तुम्ही डिग्री प्रोग्राममध्ये असाल तेव्हा. आणि अनेक असे जे पण डिग्रीच्या वेळेस तुम्हाला सपोर्ट लागेल, तो सर्व सपोर्ट तुम्हाला डिग्रीच्या वेळेससुद्धा करू आम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही डिग्री कंप्लीट करत असणार तेव्हासुद्धा आपण तुमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहू. तुमचे काय डाऊट्स आहेत एज्युकेशनशी रिलेटेड किंवा अदर काही डाऊट्स आहेत ते सुद्धा आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला डिग्री सुरू असतानासुद्धा पूर्ण सपोर्ट करू आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती माहिती आपल्या काउन्सिलिंगबद्दल. याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर आपल्या नंबर्सवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्हाला अजून काही गोष्टी विचारायच्या असतील तर विचारू शकता, किंवा तुमच्या पालकांना काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता बिंदास. या नंबर्सवर कॉल करा. आपल्या काउन्सिलिंगबद्दल जी पण माहिती आहे ती आपण प्रोव्हाइड करू. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ आपल्या पालकांनासुद्धा दाखवा, त्यांनासुद्धा कळेल की ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस काउन्सिलिंग किती महत्त्वाचे असते आणि त्या काउन्सिलिंग केल्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो. आणि आपली काउन्सिलिंग तुम्हाला फक्त ॲडमिशन प्रोसेस पुरतंच नाही, ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतरसुद्धा असे अनेको फायदे तुम्हाला प्रोव्हाइड करेल डिग्री कंप्लीट होतो. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपल्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि काउन्सिलिंग जॉईन करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि ॲडमिशन प्रोसेसच्या सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या. पुढील सर्व अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करतच राहू.